नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आणि मित्रांनो मी दुधाचा व्यवसाय करतो. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खास आता आनंदाचे दिवस येणार आहेत. मी तर म्हणतो त्यांनी आनंद साजरा केला पाहिजे. कारण तुम्हाला तर माहिती आहे, अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये एक नाव खूप गाजते, जे शेतकऱ्यांसाठी खरंच प्रयत्न करत आहे. आणि तुम्हाला तर माहीत असेल ते नाव काय, आपले अन्न आणि औषध प्रशासन ज्यांच्याकडे खाते असे तुकाराम मुंडे साहेब. खरंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी असं मोलाचं असं कार्य केलं आहे. मी तर म्हणतो आत्तापर्यंत एवढं शेतकऱ्यांसाठी कोणीच केलं नाही आहे. कारण तुम्ही बघू शकताय दुधामध्ये किती भेसळ आहे हे आपल्याला माहिती आहे. मित्रांनो, आज आपल्याला माहिती झालं आहे. काही ठिकाणी असे केसेस आहेत मित्रांनो की 100 लिटर दूध त्या व्यक्तीचं आहे, त्याच्या गोठ्यात एकसुद्धा गाई नाही आहे. तुम्ही तर न्यूजमध्ये बघत असाल. आणि 3-3 हजार किलो पनीर भेसळयुक्त दूध, खवा भेसळयुक्त आहे, अजून तूपसुद्धा भेसळयुक्त आहे मित्रांनो. अजून काही गोष्टी पुण्यामध्ये काल 80% गुटखा बंद केला आहे. म्हणजे जे सिटीमध्ये लोक राहतात ना मित्रांनो, हे मी तर म्हणतो हे लोक पॉयझन खातात थोडक्यात. कारण हेतून शेतकरी ओरिजिनल दूध पाठवतो किंवा तो काय भेसळ करत नाही, दूध काढतो, तो डेअरीला घालतो. त्यांनी पाणी जरी ओतलं तरी त्याला फॅट डिग्री ही कमी लागते, त्यामुळे तो पाणीसुद्धा ओतत नाही. हे तर खरं, हे तर तुम्हाला माहिती असेल. पण जे मधले लोक आहेत ना मित्रांनो, भेसळ करणार, हे लोक चांगले मरणार नाहीत. चांगले मरणारे मी तर म्हणतो. लहान लहान मुलं दूध पितात. अजून मोठे माणसं असू द्या किंवा आजारी व्यक्ती असू द्या, पुण्यामध्ये किंवा मुंबई अशा ठिकाणी, शहरांसारख्या ठिकाणी दूध हे पॅकेटच्या थ्रू तिथपर्यंत जाते. पण हे तिथपर्यंत जाऊस तर हे दूध राहत नाही आहे मित्रांनो. हे सगळं विष होऊन जात आहे. कारण आपण अलीकडच्या काळात न्यूजमध्ये बघतो, त्याच्यावरूनच आपल्याला अंदाज लागतो आहे की दुधामध्ये किती प्रकारे भेसळ केली जाते. दुधामध्येच नाही मित्रांनो, बरेच असे प्रकार आहेत की त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. मित्रांनो, खरं सांगायला गेलं तर ना, अशा बऱ्याच वस्तू आहेत की फक्त दूध सोडलं तर त्याच्यामध्ये पण भेसळ आहे, दुधामध्येच नाही आहे असं नाही आहे. बऱ्याच तुम्ही जे वडापाव खाताय आणि जो वडापाव तेलामध्ये तळतो त्याच्यासुद्धा भेसळ सापडले मित्रांनो. शिवाय तो वडापाव तुम्ही वर्तमानपत्रात खातात त्याच्यावरची शाई त्या वडापावला लागते. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही न्यूजमध्ये बघताय. आपले मुंडे साहेब तिथं 10 टाकतायत आणि त्याच्यात भेसळ सापडलेली आहे. मी तर म्हणतो सिटीमध्ये ज्या गोष्टी भेटत आहेत ना सगळ्या, मी तर म्हणतो काळजीपूर्वक मित्रांनो तुम्ही खात जा किंवा घेत जा. कारण आजकाल आयुष्य एकदम थोडं आहे. आणि हे थोडं आयुष्य कशामुळे झालं आहे, हे अशा काही लोकांनी भेसळ केल्यामुळे हे खास माणसांचं आयुष्य कमी झालं. नाही तर माणसांचं आयुष्य भरपूर आहे. असं नाही आहे की माणसांचं आयुष्य कमी झालं आहे. मी लेक्चर वगैरे देत नाही या गोष्टीवरती. तुम्हाला सांगतो की माझी कळकळीची विनंती की तुम्ही आहे ना, जी गोष्ट घ्यायची असेल ना, ही शक्यतो शेतकऱ्यांकडून घेत जा. आणि ती गोष्ट नैसर्गिकरित्या पिकवलेली असते किंवा जरी नसेल तरी शेतकरी त्याच्यामध्ये काय भेसळ करत नाही आहे मित्रांनो. खरं सांगायला, तो त्याच्या शेतातून माल काढतो आणि डायरेक्ट तिथं येऊन विकतो. जे मधले लोक आहेत हे लोक खास करून भेसळ करत आहेत. आणि जे शहरामध्ये लोक राहतात ना, ह्यांनी तर काळजीपूर्वक काही वस्तू घेऊन खाल्ल्या पाहिजेत. कारण गावाकडंच असं आहे की नैसर्गिकरित्या पिकवलेल्या किंवा भेसळ न केलेल्या गोष्टी काही मिळतात किंवा भेटतात. आता माझ्या घरी आहे दूध आहे किंवा माझ्या घरी तूप आहे, त्याच्यात भेसळ काही हा संबंधच नाही आहे ना. डायरेक्टली मी धार काढली, दूध गरम करून मी खाऊ शकतो किंवा तूप आमच्या घरी आहे, त्याच्यात भेसळ तर काही नाही आहे. आणि हीच गोष्ट जर मी शहराच्या ठिकाणी जर विकत घ्यायची म्हणलं तर मग त्याच्यामध्ये भेसळ असणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी, डालडा मिसळणे किंवा पाम ऑइल वगैरे, अशा कित्येक गोष्टी आहेत की तुम्हाला सांगायची गरज नाही की त्याच्यामध्ये भेसळ आहे. माझं सांगायचं एवढंच विनंती आहे की तुम्ही काहीही गोष्ट घ्या, फक्त ती शेतकऱ्यांकडून घ्या. म्हणजे शेतकऱ्यांनाही थोडाफार त्याचा मोबदला भेटेल किंवा त्यांच्याही मालाला भाव भेटेल. आणि तुमच्याही आरोग्याशी म्हणजे आरोग्य चांगलं राहील. तुमच्या आरोग्याशी कोणी खेळणार नाही किंवा तुमचं आरोग्यावर असे काही घातक परिणाम नाही होणार आहे. मित्रांनो, कधी असं वाटतं ना की शहरापेक्षा आपलं गाव बरं आहे. कारण गावामध्ये नैसर्गिकरित्या गोष्टी भेटतात. मित्रांनो, आजारी पडलेला माणूस दवाखान्यात जातो किंवा मेडिकलमधून औषधं घेतो, त्या औषधांमध्ये सुद्धा भेसळ आहे. त्यामुळे हे ऐकूनच मला कसं तरी वाटतं आहे. असं वाटतं की ती पुण्यात किंवा सिटीमध्ये नाही गेलेलं बरं आहे. आपलं गावच कधीही बरं आहे मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व खरंच भारी आहे मुंडे साहेब. मी तर म्हणतो अजून त्यांच्यासारखे 10 नाही 100 मुंडे साहेब आपल्या महाराष्ट्राला मिळू दे, हीच माझी इच्छा आहे. आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर खरंच एक शेतकरी असाल ना तर नक्की चॅनलला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.